अपने अधिकारों का सम्मान करें, चलो मतदान करें, चलो मतदान करें। खुद अपनी नगरी का नव निर्माण करें, चलो मतदान करें, चलो मतदान करें, चलो मतदान करें, चलो मतदान करें। अपने वोट की कीमत को हमने अब पहचाना है, बहकावे में आके नहीं इसे व्यर्थ गंवाना है। अपने प्रत्याशी की पहले खुद पहचान करें, चलो मतदान करें, चलो मतदान करें, चलो मतदान करें, चलो मतदान करें। आने वाली पीढ़ी भी हम पर अभिमान करें, चलो मतदान 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 करें। अपने अधिकारों का सम्मान करें, चलो मतदान करें, चलो मतदान करें। खुद अपनी नगरी का नव निर्माण करें, चलो मतदान करें, चलो मतदान करें, चलो मतदान करें, चलो मतदान करें। अपने वोट की कीमत को हमने अब पहचाना है, बहकावे में आके नहीं इसे व्यर्थ गंवाना है। अपने प्रत्याशी की पहले खुद पहचान करें, चलो मतदान करें, चलो मतदान करें, चलो मतदान करें, चलो मतदान करें। अपने अधिकारों का सम्मान करें, चलो मतदान करें, चलो मतदान करें। खुद अपनी नगरी का नव निर्माण करें, चलो मतदान करें, चलो मतदान करें, चलो मतदान करें, चलो मतदान करें। अपने वोट की कीमत को हमने अब पहचाना है, बहकावे में आके नहीं इसे व्यर्थ गंवाना है। अधिकारों का सम्मान करें, चलो मतदान करें, चलो मतदान करें। खुद अपनी नगरी का नव निर्माण करें, चलो मतदान करें, चलो मतदान करें, चलो मतदान करें, चलो मतदान करें। मी भावेश कांबळे। आज आमच्या शाळेत मुख्यमंत्री आमच्या शाळेत प्रतिनिधी निवडण्यासाठी लोकशाहीप्रमाणे निवडणूक घेत आहे। आम्हाला या निवडणुकीतून भरपूर काही शिकायला भेटतं। आता माझ्या मागे तुम्ही बघू शकता निवडणूक प्रक्रिया चालूच आहे। मी पण वोट देऊन आलो, तर आता आपली विधानसभाची निवडणूक होणार आहे। तर आम्हाला प्रत्येक टप्प्याने समजले की निवडणुकीला जाताना आपल्याला पहिले काय करायला लागतं। पहिले आपलं मतदान कार्ड दाखवायचं, मग ते आधी चेक करायचं की आपलं मतदान कार्डवर नाव आहे का नाही, मग आपल्या हाताला शाई लागते, आपण मत देऊ शकतो। तर आमच्या शाळेला धन्यवाद करायचे की त्यांनी आम्हाला ही संधी दिली, आम्हाला हे शिकून दिलं की मतदान कसं होईल आणि मतदान कसं करायचं। धन्यवाद। नमस्कार, मी संस्कृती नरवडे। मॉडल एज्युकेशन सोसायटी संचलित माध्यमिक विद्यालयामध्ये लोकसभा विधानसभा यांसारख्या काही निवडणूक घेतली गेली व ही निवडणूक होती शालेय मंत्रिमंडळ निवडण्यासाठी। तर आम्हीही मला ही मंत्रिमंडळाची प्रक्रिया समजली की कसं मतदान करतात व याचा हक्क मी देखील बजावला। तर ह्या प्रक्रियेमध्ये जी शिक्षकांनी निवडणूक कशी करायची, मग आपलं मत कसं मांडायचं हे आम्हाला समजून दिलं की कसं म्हणजे आपलं मत कसं मांडता आलं पाहिजे, उमेदवार कसा निवडला गेला पाहिजे। तर त्याबद्दल मी आमच्या शाळेचे देखील आभार मानते की त्यांनी आम्हाला या लहान वयात स्वतःचं मत कसं मांडायचं याचा हक्क बजावून दिला। तर त्यासाठी मी सर्वांचे धन्यवाद।
युवक विद्यार्थी, आज आमच्या शाळेत लोकशाही पद्धतीने मतदान झाले. आम्हाला प्रत्यक्षात मतदान कसे करतात हेही आज आम्हाला समजले आणि मतदान करताना आम्ही शाळेत खूप मज्जाही केली. शिक्षकांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केले. चलो मतदान करें.